हाय मित्रांनो, मी आहे प्रशांत. वय 27, उंची 5.5, अविवाहित, रोज व्यायाम करतो. शरीर मजबूत आहे, पण शरीरापेक्षाही मोठं आहे माझं मन. आणि त्या मनात एक सुंदर स्वप्न होतं. ते स्वप्न होतं सुजाता. प्रेमाची सुरुवात कधी होते ते कोणी ठरवू शकत नाही. मी प्रशांत. माझ्या शेताच्या बाजूला एक केळीचा बाग आहे आणि त्या बागेत एक स्त्री रोज फिरताना दिसते. तिचं नाव सुजाता. पांढरपेशी, गुबगुबीत बरगच्च अंग. पण हे सगळं सांगत बसणार नाही, कारण इथे भावनिक, रोमांटिक, रोचक, खुशीची गोष्ट होणार आहे. तर मित्रांनो, मनचलचल वर तुमचं स्वागत आहे आणि ही कथा फक्त तुमच्यासाठी. सुजाता माझ्या शेजारी राहायची. तिचा नवरा धीरज माझा मित्र. पण सुजाता ही फक्त शेजारची बायको नव्हती. ती होती कोणीतरी खूप वेगळी. तिचं हसणं, तिची चालण्याची सवय, तिचं भरलेलं अंग. नाही मित्रांनो, मी असं काही वाईट विचार करत नव्हतं. मला फक्त तिच्याकडे बघायचं होतं. तिच्या डोळ्यातला प्रेमळपणा माझ्या मनाला गवसला होता. ती खेड्यातली साधीशी नारळी रंगाची स्त्री, गोरी, गुबगुबीत अंगाने, बरगच्च, पण तिच्यातली एक वेगळीच मादकता मला बुरड घालत होती. धीरज शेतात कामाला गेला होता. सुजाता एकटीच केळीच्या बागेत फिरायला गेली, कारण तिला तिची केळीची बाग खूप आवडायची. तिच्या नवऱ्याने ती बाग तिच्यासाठी लावली होती आणि कोणीतरी मला सांगितल्यासारखं मीही तिकडेच गेलो. पाऊस सुरू झाला होता. ओला कपड्यांचा छटा, सोसाट्याचा वारा. तिला अचानक एकटीला भीती वाटली. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. तिने मला बघितलं आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात घबराट नव्हती. ती म्हणाली, भाऊजी तुम्ही इथं? मी म्हणालो, वहिनी पाऊस पडतोय, तुम्ही एकटी कशी इथं? ती हसली. तिचं हसणं मला गवसलं. तिने सांगितलं, ही बाग माझं जग आहे. मी इथे स्वतःला हरवते. तिच्या त्या बोलण्यात मला एक नवीन सुजाता दिसली. मी तिच्या जवळ गेलो. हळूच तिच्या मानेवर स्पर्श करण्यासाठी नाही, मी तिला हाती लावला नव्हता, पण माझ्या बोलण्याचे तिचं मन हेलावलं. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याला मी म्हणते मन नाही, तो फक्त शरीर शोधतं, पण तू तू माझ्या मनातलं बघतोस. मी हळूच तिच्या समोर गुडघे टेकले. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शाने मला वीजच भासली. मी तिचं नाव घेतलं, सुजाता. मला तुझे शरीर नको, मला तुझं मन हवं. तुझ्या कुशीत डोकं ठेवून झोपायचंय. ती हळूहळू हसली. डोळ्यात पाणी आलं. म्हणाली, हे ठरलं की आपण एकमेकांची कुशी ठरलो. मी होकार दिला. हो, तू माझी कशी, मी तुझा आधार. तिने हात पुढे केला. मी तिचा हात हातात घेतला. तुला स्पर्श करतोय सुजाता, पण तुझ्या मनाला. तिने डोळे मिटले. मी तिच्या गालावर हळूच स्पर्श केला. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. इतकं पुरत होतं. पावसात दोन मने एकमेकांची झाली. आता रोज संध्याकाळी ती मला बागेत भेटायची. प्रेमाच्या गप्पा, हसणं, थोडं हलकं स्पर्श. तिचा हात माझ्या हातात, माझा हात तिच्या कमरेला. ती म्हणायची, तुझ्या स्पर्शाने मी जगते. मी म्हणायचो, तुझ्या मनाने मी स्वप्न बघतो. एकदा मी तिच्यासाठी भेट म्हणून आंबा नेला. तिने हसत हसत मला दिलेल्या आंब्यावरचा हलकाच दाब बोचवले. त्या दृश्याने माझं मन हेलावलं. ती म्हणाली, तू माझ्या आयुष्यातला गोड आंबा आहेस प्रशांत. मी म्हणालो, आणि तू माझ्या केळीच्या बागेतली सुंदर फूल. तिने माझ्या गालावर हात ठेवला. आता ही बाग आपलीच झाली. तू स्पर्श करतोस तेव्हा मी घरट्यात येते. एकदा ती माझ्या कुशीत डोकं ठेवून झोपली होती. तिचे केस विखुरलेले, गालावर गुलाबी रंग. मी तिच्या कपाळावर ओढा घातला आणि हळूच, तू माझी असशील का आयुष्यभर? ती माझ्याकडे बघत राहिली. तुला मी हवी आहे का प्रशांत? मी दुसऱ्याची बायको? मी म्हणालो, तू कोणाशीही असशील, पण आजपासून तू माझ्या मनाची राणी आहेस. तुझ्या कुशीतच मला शांती मिळते. तुझ्या स्पर्शाने माझं अंगण सजते. ती हसली. तिने माझा हात घेतला. आत मी तुझी आणि तू माझा. ही बाग पाहणार आहे आपली प्रेमगाथा. तिच्या गालावर मी हलक्या हाताने मारली. तिने डोळे मिटले. मग तिने हातात हात घालून मागे पुढे फिरायला सुरुवात केली. जणू लग्नानंतरची पहिली सात फेर, पण फक्त दोघांच्या नजरेत. तिचं केस विखुरलेले, गालावर गुलाबी रंग, तिचा हात माझ्या छातीवर. तिला झोपेतून जाग आली तेव्हा रात्र झाली होती. चंद्र उगवला होता. केळीच्या बागेतलं वातावरण कमालीस रोमॅन्टिक झालं होतं. सुजाताने हळूच डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात शांतता होती, समाधान होतं. ती म्हणाली, प्रशांत,
हा क्षयी का संपू नये देऊ, या कुशीतून मला उठायचं नाही. मी तिच्या कपड्यावरून हलका हलका स्पर्श केला. मग रात्रभर ही बाग आपलीच आहे. ती हसली. तिच्या हसण्यात एक वेगळीच मादकता होती, पण अश्लील नाही. ती होती फक्त ती माझी सुजाता. तिने माझी उशी म्हणून माझा हात घेतला. मी तिचे केस हळूहळू सरकवत होतो. तिने डोळे मिटले, म्हणाली, तुझा स्पर्श माझी सगळी दुःख विरतात. मी तिच्या गालावर बोट फिरवलं. तुझ्या अस्तित्वाने माझी एकटेपणा हरवला. थोड्या वेळाने ती उठून बसली. तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. ती म्हणाली, प्रशांत, तू मला नुसता स्पर्श करतोस तरी माझं शरीर शांत होतं. मला जाणवतं आपण एकमेकांच्या खुशीत विरतोय. मी तिचा हात हातात घेतला. यालाच म्हणतात प्रेम सुजाता. शरीर नको, फक्त खुशी हवी, मन हवं, एकमेकांच्या खुशीत गाणं हवं. तिने माझ्या होठावर बोटं ठेवली. गप्प बसा जरा. तुझा आवाज ऐकायला माझं मन वेड होतंय. पण आता फक्त श्वास घेऊ दे. आणि मग आम्ही दोघं शांत बसलो. केळीची पाने हळूहळू हलत होती. चंद्र आभाळात हसत होता. पहाट झाली. पक्षी किलबिलाट करू लागले. सुजाता माझ्या कुशीत होती. तिने डोळे उघडले तेव्हा ती प्रथमच हसली. तिच्या हसण्यात आता लाज नव्हती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आपुलकी होती. ती म्हणाली, आज मी कोणाची बायको नाही, आज फक्त तुझी प्रेयसी आहे. मी तिच्या कमरेला हात ठेवला. आणि ती फक्त तुझा प्रशांत, तुझ्या कुशीचा राखणदार. तिने माझ्या गालावर हळू स्पर्श केला, हलकासा. त्या स्पर्शामध्ये संपूर्ण विश्व होतं. नाही मित्रांनो, तो अश्लील स्पर्श नव्हता. तो होता मन मिळून केलेला पहिला हलका स्पर्श. तिने नाकाने माझ्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, तू माझा चांद आहेस रे. आता मी फक्त तुझ्या प्रकाशात जगेन. मी तिला माझ्या जवळ घेतलं, घट्ट पण हळूवार, जेणेकरून तिला एकटेपणा वाटू नये. अचानक पान्हा पाऊस आला. पण यावेळी सुजाता घाबरली नाही. ती उभी राहिली. पाऊस तिच्या अंगावर येत होती. तिने हात पुढे केले आणि म्हणाली, ये प्रशांत, पाऊस आपल्यासाठी गाणं म्हणतोय. मी तिच्या जवळ गेलो. तिने माझा हात हातात घेतला. आम्ही केळीच्या बागेत उभे होतो, पावसात भिजत, एकमेकांच्या डोळ्यात बघत. तिने मला विचारलं, तू सुखी आहेस का? मी म्हणालो, तू आहेस तोपर्यंत मी सुखी. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडली, पण आनंदासह अश्रू. ती रडत म्हणाली, माझ्या नवऱ्याने मला कधी असं बघितलं नाही. तू एकटा पुरुष आहेस ज्याने माझी खुशी ओळखली, माझं मन जाणलं. तिने तिचे अश्रू पुसले. ही खुशी आता फक्त माझी आहे सुजाता. आपण दोघांच्या खुशीचा हा धागा कोणी तोडू शकणार नाही. तेवढ्यात सुजाताच्या मोबाईलवर तिचा नवऱ्याचा फोन आला. तिने घाबरून माझ्याकडे पाहिलं. मी तिचा हात हातात घेतला. घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तिने फोन उचलला. नवरा म्हणाला, एक दिवसाने येतोय. तू ठिकाणी आहेस ना? सुजाता म्हणाली, हो, मी बागेत फिरतोय. फोन ठेवल्यानंतर तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात भीती होती. तो येईल प्रशांत, आपण काय करणार? मी तिच्या दोन्ही गालावर हात ठेवले. आपण जगणार, पण प्रेमासाठी, तुला सोडून देणार नाही. तिने माझ्या डोळ्यात बघितलं. तुझ्या स्पर्शाने मला बळ मिळतं. मी त्याला सत्य सांगेन, मला तुझ्याशिवाय जगता येत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आनंदाचं होतं. ती माझी झाली होती, मनाने आणि शरीरानेही, पण नेहमीप्रमाणे सन्मानाने. 3 दिवस उलटले. सुजाता रोज बागेत येत होती. आता ती माझ्याकडे बघत हसत होती. आमचे हात वेळीत गुंफले जात होते. तिने एकदा मला विचारलं, तू माझ्या नवऱ्याशी भिडशील का माझ्यासाठी? मी म्हणालो, संपूर्ण जगाशी भिडेन. तिने माझी उशी धरली आणि माझ्या कुशीत डोकं ठेवलं. जर त्याने मला सोडलं नाही तर? मी तिच्या गालावर हात ठेवला. मग आपण पळून जाऊ दुसऱ्या गावी, केळीची नवीन बाग लावू. ती गहीवर हसली. तुला माझ्या एवढं प्रेम आहे का प्रशांत? मी तिच्या कपड्यावर हळू स्पर्श केला. तुझ्या एका केसा एवढंही प्रेम नाही. माझं प्रेम तर संपूर्ण समुद्र एवढं आहे. हे ऐकून तिने माझा हात घट्ट पकडला आणि तिच्या कुशीत ठेवला. ही जागा तुझीच आहे आता आयुष्यभरासाठी. आणि मग अचानक बागेच्या वेशीवर एक सावली हल्ली. सुजाताचा नवरा धीरज उभा होता, एकटा रागाने. सुजाताची पकड घट्ट झाली. मी उठून उभा राहिलो आणि त्याच्या समोर म्हणालो, धीरज, तुझी बायको आता तुझी नाही, कारण तू तिचं मन कधीच जिंकलं नाहीस. धीरज म्हणाला, मग आता काय करणार आहेस? मी हसलो. प्रेम करेन तिच्याशी खुशीत राहीन, आणि कोणी आडवं आलं तर लढेन, पण तिला सोडणार नाही. सुजाता उठून माझ्या जवळ आली. तिने धीरजकडे बघितलं आणि म्हणाली, मी तुझी बायको होते, पण आता प्रशांतची प्रेयसी आहे. माझी खुशी, माझं मन, माझं शरीर आता फक्त त्याच्यासाठी आहे.
धीरज थोडा वेळ बघत राहिला, मग ओढून गेला. पण जाताना म्हणाला, पाहूया इथून पुढे काय होतं. तुमचं प्रेम खरं आहे की खोटं हे वेळ सांगेन. शेवटी सुजाताने मला विचारलं होतं, तू मला कधीही सोडणार नाहीस ना. तो प्रश्न हवेत लटकला होता. धीरज निघून गेला होता, पण त्यांच्या जगण्याचे आमच्यातली दरी वाढली नाही, तर आम्ही एकमेकांना आणखी घट्ट धरलं. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, सुजाता, तुझ्यापासून मला कोणीही दूर नेऊ शकणार नाही. तू माझा श्वास आहेस. श्वास कसा सोडू शकतो मी तुला. तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातून पाणी सरकलं, पण ते पाणी दुःखाचं नव्हतं, ते होतं मनमोकळेपणाचं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडली. मी तिच्या केसावरून हात फिरवत होतो. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या कुशीत झोपलो, पण झोप आली नाही. विचाराची वादळ होती. पहाटेला सुजाता उठली. तिचा चेहरा विचारात हरवला होता. मी तिचा हातात हात घेतला. बोल, काय विचार करतेस. ती हळू म्हणाली, प्रशांत, मी सगळं सोडायला तयार आहे. माझं घर, माझा नवरा, माझी पूर्वायुष्यातली ओळख, पण तू मला सोडायला तयार नाही. मी तिच्या गालावर हात ठेवला. तुझ्यासोबत मी राहीन. मी नवीन गावी नवीन केळीची बाग लावेन. तिथे आपण दोघं राहू, फक्त तुला हरकत नसेल तर. तिने माझे होठ बोटाने बंद केले. गप्प बस, मी तुझ्यासोबत चालते, पण एक अट आहे. बोल, सांग. आपण कोणाचंही मन दुखावणार नाही. आपलं प्रेम म्हणजे दुसऱ्याचं दुःख नको. आपण हळूहळू सगळ्यांना सांगून प्रेमाची दडा देत जाऊ, कारण प्रेम लपवून घालत चालत नाही. तिचे हे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. मी तिला घट्ट मिठी मारली. तू माझी राणी आहेस सुजाता, केवळ राणी नाही तर माझी साम्राज्य. 3 दिवस उलटून गेले. आम्ही नियमितपणे केळीच्या बागेत भेटत होतो. आता भेटी शंका नव्हती, नात्यात पक्केपणा होता. पण एके दिवशी अचानक बागेत योगेश आला. तो सुजाताचा गावाचा आणि उपसरपंचाचा मुलगा. त्याच्या डोळ्यात काही वेगळंच होतं. योगेश म्हणाला, सुजाता ताई, तुम्ही मला भेटली नाहीत बराच दिवस, काय झालं. सुजाताने निग्रहाने उत्तर दिलं, योगेश, माझं आता तुझ्याशी काहीच प्रेम नाही. माझं प्रेम फक्त प्रशांत सोबत आहे. तू तुझ्या वाटेला जा. तुझ्या वाटेला जा, मी माझ्या वाटेला. योगेशचा चेहरा पाचडला. असं होऊ शकतं. तू माझ्यासोबत वेळ घालवत होतीस. लाजवरही सुजाताने त्याला थांबवलं. आता पुढे झालं. तू माझ्या स्वातंत्र्याचा अपमान केलास. प्रशांत मला फक्त प्रेम देतो, अटी नाही. मी त्याच्यासोबत आहे. हे प्रेम फिरवता येणार नाही. योगेश तिथून रागाने निघून गेला, पण जाताना म्हणाला, हे प्रेम फुकट जाणार नाही. मी संपूर्ण गावात सांगेन की सुजाताने प्रशांतशी अवैध प्रेम केलं. मी पुढे झालो. बोल, आम्हाला काही हरकत नाही. सत्य शेवटी जिंकतं. आमचं प्रेम सत्य आहे. तुझा राग खोटा आहे. सुजाताने माझा हात हातात घेतला. प्रशांत हा योगेश संपूर्ण गाव विरत उभं करेन. आता आपण काय करू. मी तिला विचारलं, तुला भीती वाटते का. नाही. तू आहेस तोपर्यंत मला भीती वाटत नाही, पण आपल्या प्रेमाची परीक्षा यायला लागली आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्याशिवाय पर्याय नाही सुजाता, कारण प्रत्येक परीक्षेनंतर मिळते जोडीला अनंत सुख. त्या रात्री सुजाताने मला आपल्या घरी बोलावलं. धीरज गावाला गेला होता. ती घाबरली होती. मी तिला मिठी मारली. आपल्याला एकमेकांजवळ येण्यासाठी लग्नाची वाट बघावीची गरज नाही. आपण आधीच एकमेकांच्या मनात राहतो. पण एक गोष्ट करायची आहे आज. कोणती. तिचे डोळे माझ्याकडे होते. आज आपण एकमेकांच्या कुशीत जाऊ, अखंड रात्रभर. कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. प्रेमाचं बंध आपण दूर करू. आपण एकत्र राहू. प्रेमाची शपथ घेऊ. तिने होकार दिला. ती माझ्या कुशीत आली. तिचा हात माझ्या गालावर होता. मी तिची कंबर हातात घेतली. आज मी तुझा, उद्यापासून तू माझी, आयुष्यभर. तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि तिच्या छातीवर ठेवला. हा तुझा मार्ग आहे. आम्ही एक आहोत, शरीराने नव्हे तर आत्म्याने. पण आज शरीराला जोडायची इच्छा होते मला, कारण प्रेमाच्या परीक्षेसमोर संकोच नको. मी तिच्यावर बोट ठेवलं. गप्प बस, उगा शब्दात नको गुंतू. आपण स्पर्शाने बोलू. प्रेमाने व्यक्त व्हावं लागतं. तू तयार आहेस का. हो. तुझ्या प्रत्येक स्पर्शाने मी आधीच तुझी आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या कुशीत विरून गेलो. त्या रात्री ना हिंसक ना अश्लील स्पर्शाच्या माध्यमातून एकमेकांना भेटलो. तिच्या गालावर सगळा, माझ्या छातीवर सवलावा. डोळ्यातल्या चांदणे तिने माझ्या भुयावर स्पर्श केला. मी तिच्या पापण्यावर. ती म्हणाली, हे क्षण कधीच संपू देऊ नका. मी म्हणालो, आपल्या प्रेमाला काळ संपू शकत नाही. हे क्षण संपले तरी नवीन क्षण निर्माण होतील. पहाटेच्या वेळी गावात हलका
गलका झाला. गप्पा पसरल्या होत्या की सुजाता प्रशांत सोबत रात्रभर होती. योगेशने सगळे फोटो पसरवले होते. सुजाताची आई गावात आली आणि थेट केडीच्या बागेत. आई म्हणाली, सुजाता, लाज नाही वाटत तुला? तुझा नवरा आहे आणि तू दुसऱ्याचे प्रेम करतेस. सुजाताने उत्तर दिलं, आई, मी फक्त प्रेम केलं. नवऱ्याने कधी माझं मन ओळखलं नाही. प्रशांतने माझ्या आत्म्याला ओळखलं. ही खुशी आता त्याचीच आहे. तुझी मुलगी दुःखी होती, आज सुखी आहे. तू सुखी नाहीस का? मी पुढे सरकलो. मावशी, मी तुमच्या मुलीला सन्मान ठेवतो. तिला कधीच अपमानित करणार नाहीत. तुम्ही माझ्यावर रागवू शकता, पण मी तिला सोडणार नाही. तुम्ही स्वीकारा न स्वीकारा, पण आमचं प्रेम खरं आहे. समाज बोलेल, पण आम्ही शांत राहू, कारण आमच्या खुशीत आम्हाला आनंद आहे. सुजाताची आई हळूहळू गेली, पण तिला जाताना माझ्याकडे बघून म्हणाली, प्रशांत, तू जर माझ्या मुलीला दुःख दिलंस तर मी तुला सोडणार नाही. मित्रांनो, सुजाताची आई गेली, पण गेल्यानंतर सुजाता गहिवर हसली. ती म्हणाली, प्रशांत, आता गावात आपल्यासाठी उलट सुरू होते झाली, पण हे सगळं सहन करायची शक्ती आहे का तुझ्यात? मी थकते, कधी सारखे संघर्ष होतील. मी तिच्या डोळ्यात बघितलं. संघर्ष संपले की प्रेमाची किंमत कळते. पण तुला अजून काही सांगायचं आहे का? तुझ्या डोळ्यात काहीतरी लपलं आहे. तिने कबूल केलं. हो, मी धीरजचं पोटातलं बाळ गर्भात ठेवलंय. हे मला सोडून जाणार नाही. आता बाळामुळे तर केव्हाही नाही, पण तू तरी सोडून जाशील का मला? या प्रश्नाने मला धक्का बसला. माझा श्वासच थांबला. खरंच बाळ हे नातं गुंतागुंतीत होतं. मी तिच्या पोटावर हात ठेवला. या बाळाचा बाप जरी धीरज असला तरी तुझ्या मनाची माझी सोबती आहे. हे बाळ माझंही आहे, कारण जिशाशी प्रेम केलं तिचं प्रेम हे सगळं घेऊन येतं. पण तू आधी का सांगितलं नाहीस? ती रडू लागली. घाबरले होते. तू मला सोडशील असं वाटलं. मी तिला घट्ट मिठी मारली. कधी सोडणार नाही, पण हे बाळ आपल्या प्रेमाचा वाटा तरी कसा होणार? धीरज आता हक्क सांगेल. काय करायचं आपल्याला? सुजाता माझ्या कुशीत होती. तिने माझ्या गालावर हात ठेवला. प्रशांत, मला एक गोष्ट सांगू का? सांग ना. हे बाळ ठेवायचं ठरवलं आहे, पण हे बाळ धीरजचं शरीर असलं तरी मी तुला वचन देतो की हे बाळ तुझ्या संस्कारांनी वाढेल. तू काही नाही म्हणत ना? नाहीस ना? तिने डोळे पाण्याने भरले होते. मी तिच्या डोळ्यातले पाणी पुसले. तू म्हणशील ते बरोबर आहे. हे बाळ माझंही आहे, कारण तू माझी आहेस. पण रात्र झाली आहे. तुला विश्रांतीची गरज आहे. चल, मी तुला घरी सोडतो. ती म्हणाली, नको, आज मला तुझ्यासोबत रात्र घालवायची आहे, पण तशी परशाची खुशीची गाळात गोड रात्र. मी होकार दिला. तिने हातात हात घातला. आम्ही बागेतून निघालो तिच्या घरी. तिच्या घरात पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. धीरज गावी गेल्याने घर पूर्णपणे रिकामं होतं, पण तिच्या डोळ्यात एक चमक होती, चंद्रापेक्षाही सुंदर. सुजाताने मला बसायला सांगितलं आणि स्वतःच आत जाऊन कपडे बदलले. थोड्याच वेळात ती बाहेर आली. तिने निळाचार नाईटवेअर घातला होता आणि तिच्यात एक मस्त चमक होती. तो नाईटवेअर गुडघ्यापर्यंत येत होता. खाली नाईट पॅन होते आणि पण तोही गुडघ्यापर्यंतच. तिचे गोरे गुडघे आणि पाय मस्त दिसत होते. हातात चांदीची बांगडी होती. केस विखुरलेले पण व्यवस्थित. तिने मला बघितलं. कसला बघतोयस? आवडलं का? मी हसलो. तू सांग आधी. मी बघतोय म्हणजे परशाने बघतोय. तुझी ही साधी नाईटवेअरची ड्रेस तुला चांदण्यासारखी बनवते. ती लाजली. माझ्याजवळ येऊन बसली. तिने हात माझ्या खांद्यावर ठेवला. तुझ्यासमोर मी कोणतीही असली नसते. मी फक्त तुझी सुजाता असते, जिला फक्त तुझ्या कुशीत शांती मिळते. मी तिचे गाल हातात घेतले. ही रात्र फक्त आपल्यासाठी आहे. तिने माझ्या कुशीत डोकं ठेवलं. मी तिच्या गालावरून गळ्यावरून परशाचा हलका वारा सोडला. ती हळूहळू थांबवली, पण आनंदाने. नाईटवेअरचे कपडे सुरकुतले, पण आम्ही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाताने मला विचारलं, काय करू आज? मी म्हणालो, शेतात चल, ट्रॅक्टर जवळ बसून बघू प्रेम कसं शेतात पिकतं. आम्ही दोघं ट्रॅक्टर जवळ गेलो. तिने ट्रॅक्टरच्या बाजूला हात ठेवला. मी तिच्या मागे उभा होतो. तिने मागे वळून बघितलं. तिची नाईटवर वाऱ्याने उडत होती, इतकं की तिचे गुडघे दिसत होते, पण तिला काही हरकत नव्हती. ती म्हणाली, प्रशांत, या ट्रॅक्टर प्रमाणेच तुझं प्रेम दडदडत ते गावभर नांगरून टाकेन, पण थांबणार नाही. मी तिच्या कमरेला हात ठेवला. ते बरोबर आहे, पण तुला मागे बसायचं असेल तर तयार राहा. तर तू माझी राणी आहेस, पण प्रेमाच्या या प्रवासात तू माझी सोबती आहेस. तिने हातात हात दिला. मी तुझ्यासोबत धावेन. संपूर्ण गाव आपल्यावर हसो, पण मी तुझवास राहणार.
तिने माझ्याकडे बघितलं. मी तिच्या ओठावर बोट ठेवलं. गप्प बस आता. हे प्रेम ट्रॅक्टरच्या आवाजातही रोमॅन्टिक आहे, कपड्यातही परशे आहे. चल घरी जाऊ. आज तुझ्या नाईटवेअरच्या ड्रेसची एक स्पेशल रात्र घालूयात. ती हसली मोकळेपणाने. रात्री सुजाताने पुन्हा तीच नाईटवेअर घातली, पण यावेळी खाली फक्त नाईट पॅन्ट होता. गुडघ्यापर्यंत तिचे पाय थंडीने थरथरत होते, किंवा उत्साहाने. कोण जाणे. मी तिला हातात घेतलं, उचलून हळूहळू पलंगावर ठेवलं. ती म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे, पण तुझ्या प्रेमात बाळाचा अडसर होत नाही. मी तिच्या नाईटवेअरच्या कपड्यावरून हात फिरवला, गालाला स्पर्श केला. तिने डोळे मिटले. हे कपडे काढायची गरज नाही, फक्त स्पर्श कर आणि मीही विरेन. मी तिच्या होठावर हलका स्पर्श केला, गालावर, कपडावर, नाकावर. ती हात माझ्या छातीवर फिरवत होती. नाईटवेअर मध्ये झळकला होता, पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आम्ही फक्त एकमेकांच्या खुशीत हरवत होतो. तिने दोन्ही हात माझ्या मानेवर टाकले. आजची रात्र पुरेशी आहे. मला पुन्हा गरोदर राहायचं, पण तुझ्यापासून धीरजचं बाळ नको. मला तुझं बाळ हवं. तिने हे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो. पण धीरज अजूनही मला तुझा नवरा आहे. तो सोडेन तुला. तो सोडला तर बरं, नाहीतर आपण लढू. पण आता ही रात्र कुठेही वाया घालवू नको. तुझ्या कुशीत घे मला, आणि शपथ घे की हे बाळ तुझं असेल. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. शपथ. येथे हलका सूचक आणि अतिशय रोमॅन्टिक उल्लेख मात्र संपूर्ण प्रकरण शर्यत न करता भावनिक रीतीने मान. आमच्या प्रेमाची ऊब आणि स्पर्श यामध्ये सर्व काही भरून आले. त्या रात्री संपूर्ण होण्यापूर्वी एक गोष्ट घडली. मित्रांनो, त्या रात्रीनंतर सकाळी सुजाताच्या घरात एक चिठ्ठी आली. ती योगेशची होती. त्यात लिहिलं होतं, तुमचं प्रेम खरं असल्यास उद्या मला मध्यरात्री केळीच्या बागेत एकटी ये. तुझ्यासाठी एक गोष्ट सांगेन. तुझं भविष्य तिथं ठरवलं जाईल. प्रशांतला नको आण. सुजाताने ही चिठ्ठी वाचली. तिचा चेहरा विचारात हरवला. तिने माझ्याकडे बघितलं. मी म्हणालो, अंधारात एकटी जाऊ नकोस. हा योगेशचा खेळ असू शकतो. सुजाता म्हणाली, प्रशांत, मी जाईन, पण तू माझ्या हृदयात आहेस. तुला सोडून मी फिरणार नाही. पण कदाचित हा खेळ बघूनच आपलं प्रेम खरं की खोटं हे सगळ्यांना कळेल. बरं, पण मी तुझ्या मागे मग राहीन. जपून राहा. आणि इथून सुरू होतोय योगेशच्या डावपेचाचा आणि प्रेमाच्या परीक्षेचा नवा अध्याय, ज्यात मध्यरात्रीची वेळ होती. चंद्र पूर्ण होता. केळीचे पाने हलक्या वाऱ्याने हलत होते. सुजाताने पांढरी साडी नेसली होती. ती बागेत एकटी झाली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर निर्धार होता. ती बागेच्या दुसऱ्या टोकाला उभा होता. मी बागेच्या दुसऱ्या टोकाला उभा होता. तिला एकटी सोडायची नव्हती, पण तिच्या सांगण्याप्रमाणे अंतर ठेवलं होतं. योगेश आला. त्याच्या हातात काही कागदपत्र होती. तो म्हणाला, सुजाताताई, तुमच्या नवऱ्याने मला सांगितलंय की त्याने तुम्हाला घटस्फोट द्यायचं ठरवलंय. ही कागदपत्र आहेत. फक्त सही करा आणि तुम्ही मोकळी. सुजाता थोडी तबकली. हे खरं आहे. धीरज स्वतः का आला नाही? योगेश म्हणाला, त्याने मला अधिकार दिलाय. तुम्ही खुशीत आहात ना प्रशांत सोबत? मग सही करा. तिने कागदपत्र हातात घेतली. तिचे हात थरथरत होते. ती म्हणाली, प्रशांत, इकडे ये. तुझ्याशिवाय मी ही सही करणार नाही. मी बाहेर पडलो. योगेश माझ्याकडे बघून हसला. बरं झालं आला. सही करा दोघांनी. मी सुजाताचा हात हातात घेतला. तुझं मन शांत आहे का? ती म्हणाली, तू आहेस तोपर्यंत संपूर्ण जग शांत आहे. तिने सही केली. योगेश निघून गेला. आता बागेत फक्त आम्ही दोघंच होतो. चंद्र, केळीची झाड आणि प्रेमाची अनंत शांतता. त्या रात्री सुजाता माझ्याकडे बघत होती. तिचे डोळे ओले होते. मी तिचे अश्रू पुसत म्हणालो, हे आनंदाचे आहेत ना? ती म्हणाली, हो प्रशांत, आजपासून मी कोणाची बायको नाही. मी फक्त तुझी सुजाता आहे. तुझी खुशी आणि तू माझी खुशी. मी तिला माझ्या जवळ घेतलं. तिने डोके माझ्या छातीवर ठेवलं. मी तिच्या केसावरून हात फिरवला. ती हळू आवाजात म्हणाली, प्रशांत, मी तुझ्या जवळ येते का? एकदम जवळ. इतकं की आपण दोघं एक व्हावं. मी तिच्याकडे पाहिलं. तिची नजर माझ्या नजरेत गुरफटली. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला हळूहळू केळीच्या झाडाखाली बसवलं. तिने माझा हात तिच्या गालावर ठेवला. तुझ्या स्पर्शाने मला माझं घर सापडलं. तिने माझी मान खाली ओढली आणि माझ्या कपड्यावर हळू स्पर्श केला. तो स्पर्श हलका होता, पण त्यात संपूर्ण विश्व होतं. मी तिच्यावर डोळ्याकडे बघत राहिलो. ती म्हणाली, आजपासून तू माझा नवरा. समोर कोणीही नाही, फक्त केळीची झाड, चंद्र आणि आपण. तिने माझी उशी धरली आणि मला तिच्या कुशीत ओढून घेतलं. त्या क्षणी मला जाणवलं, मी तिच्या जवळ गेलो. आम्ही दोघे एकमेकांचे कुशी ठरलो. असं वाटलं की मी या जगात हरवून गेलो.
फक्त ती होती, तिचा स्पर्श होता, तिचा स्वाद होता, उरलेलं सगळं विसरलो. तिने माझ्या होठावर होठ ठेवले. तो वर्ष हा पहिला शेवटचा नव्हता, तो होता एकमेकांचा सत्याचा करार. मी तुझी, तू माझा. त्या रात्री आम्ही कोणतेही कपडे उतरवले नाहीत. तिची पांढरी साडी आणि माझे शर्ट तेच आमचे साक्षीदार होते, पण त्या कपड्यातूनही आम्ही एकमेकांना पूर्णपणे जाणवलं. तिने माझा हात तिच्या कमरेला ठेवला. ही माझी खुशी फक्त तुझ्यासाठी आहे. मी तिच्या पोटावर हात ठेवला. हे बाळ आता माझं आहे तुझ्या बरोबर. मी या बाळाचाही स्वीकार करतो. ती हसली. तिच्या हसण्यात सर्व दुःख विरले. तिने मला माझ्या कुशीत घेतलं. मी तिच्या गालावर, कपाळावर, डोळ्यावर हळू स्पर्श केले. तिने डोळे मिटले. ती म्हणाली, प्रशांत, ही रात्र अशी सुरू राहू दे. उद्या पहाटेपासून आपण नवं आयुष्य सुरू करू, नवीन ठिकाणी, नव्या बागेत, पण आपलं प्रेम जुनच म्हणजे शाश्वत. मी तिला कुशीत घेतलं. तिने माझी छाती हाताने हलकेच दाबली आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, ही तुझी खुशी माझं सर्वस्व आहे. आम्ही बोललो फार कमी. उरलेल्या फरशाने बोललो. तिने माझा हात तिच्या अंगावरून फिरवला. मी तिची बांगडी हातात हलवली. त्या रात्री फरशाने सगळं सांगितलं. पहाटेची वेळी चंद्र मावळला. सुजाता माझ्या कुशीत झोपली होती, गुंडाळलेल्या साडीत, माझ्या हाताच्या उभेत. तिच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होतं, जणू तिला मिळालं होतं तिचं खरं घर. पहाट झाली. पक्षी किलबिलाट करू लागले. सुजाताने डोळे उघडले तेव्हा तिने पहिला चेहरा पाहिला माझा. ती म्हणाली, गुड मॉर्निंग माय हजबंड. मी हसलो. गुड मॉर्निंग माय वाईफ. तिने माझा हात घेतला. पण आपल्यासाठी ही संज्ञा नको. तू माझी खुशी, मी तुझी खुशी इतकंच. मी होकार दिला. आणि ही केळीची बाग आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. इथे आपण प्रेम शिकलो, स्पर्श शिकलो, एकमेकांना जाणलं. ती उठून बसली. तिने गवतातून एक फुल घेतलं आणि माझ्या हातात ठेवलं. हे फुल सांगतं, आपली कहाणी संपली नाही, ती फक्त नव्याने सुरू झाली. मी तिला माझ्या बरोबर उभं केलं. सूर्योदय झाला होता. केळीच्या बागेच्या पानावर सोनं उतरत होतं. सुजाताचा चेहरा सूर्यकिरणात चमकत होता. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. मित्रांनो, आणखी काय सांगू. सुजाताने धीरजचाच घोटस्फोट घेतला. योगेशने तिची कधी स्वातंत्र्य बिघडले नाही. धीरज शहरात निघून गेला. सुजाता माझ्यासोबत राहिली. तिच्या पोटी बाळ आलं. मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. छोटी मुलगी झाली. आम्ही तिचं नाव ठेवलं केळी, कारण केळीच्या बागेत आमचं प्रेम फुललं. आज आम्ही शेजारच्याच गावीत राहतो. आमची छोटीशी केळीची बाग आहे. सुजाता शेतात काम करते. मी तिला मदत करतो. रोज रात्री ती माझ्या कुशीत डोकं ठेवून झोपते. मी तिच्या केसावरून हात फिरवत असतो. ती हळूच म्हणते, प्रशांत, हे प्रेम कधी संपू देऊ नकोस. मी तिच्या गालावर हळू स्पर्श करतो. हे प्रेम अमर आहे, याला शेवट नाही. ही कथा सांगते, प्रेम म्हणजे शरीर नव्हे. प्रेम म्हणजे खुशी, स्पर्श म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे एकमेकांच्या खुशीत हरवून जाणे. प्रेम कधीही असले नसते, ते नेहमीच पवित्र असते. प्रेम हे नशीब नसतं, ते बागेतलेल्या केळीप्रमाणे हळूवारपणे, संयमाने आणि स्पर्शाने फुलावलं लागतं. आम्ही तेच केलं आणि त्या स्पर्शाच्या बागेतून आमच्या आयुष्याचा सुगंध सदा सर्व काळ पसरत राहील. ही कथा इथेच संपवतो. सुजाता आणि प्रशांतची प्रेम गाथा. होय मित्रांनो, ही होती आमची, म्हणजे माझी आणि सुजाताची प्रेमाची, स्पर्शाची, खुशीची अमर कहाणी. जर अशाच रोमॅन्टिक, भावनिक, हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथा पाहायच्या असतील तर आमच्या मनचलचलच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण प्रेम असंच बरंच काही सांगायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या कथेत. आपला मनचलचल.